जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। श्री क्षेत्र औदुंबर येथे श्री नूरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा। श्री क्षेत्र औदुंबर येथे भगवान दत्तात्रय यांचा दुसरा अवतार असलेल्या श्री जगद्गुरु अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री श्री नूरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही पौष शुद्ध द्वितीयेला मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला। आज सोमवार 22 डिसेंबर रोजी श्री दत्त मंदिराच्या मुख्य सभा मंडपात हा प्रमुख कार्यक्रम संपन्न झाला। 16 डिसेंबर पासून सुरू झालेल्या या पवित्र जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने श्री दत्तयाग स्वाहाकार, पालखी महापूजा, गुरुचरित्र सप्ताह, पारायण तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या सर्व कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। आजचा दिवस हा स्वामी महाराजांचा जन्मकाळ असल्याने जन्मोत्सवाचा प्रधान दिवस म्हणून विशेष महत्त्व होतं। या सोहळ्यात माजी खासदार संजय काका पाटील व त्यांच्या पत्नी सौ ज्योतिताई पाटील यांच्यासह राज्याच्या विविध भागांतून आलेले हजारो भाविक सहभागी झाले होते। संपूर्ण औदुंबर परिसर श्री गुरुदत्त नामघोषानं भक्तिमय झाला होता। श्री जगद्गुरु श्री नूरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्म पौष शुक्ल पक्ष द्वितीयेला विदर्भातील करंज नगरीतील काळेवाडा येथे झाला असल्याची माहिती यावेळी सांगण्यात आली। स्वामी महाराजांचा जन्म, त्यांची पूर्वपीठिका, भगवान श्री दत्तात्रयांचे विविध अवतार व त्यांचे महात्म्य या विषयांवर औदुंबर येथील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण वासुदेव बुवा जोशी यांनी प्रभावी कीर्तन सादर केले। या कीर्तनामुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले असून संपूर्ण परिसरात भक्ती, आनंद आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। चराचरातून एक भूमी उद्गार, अलौकिक दत्तात्रय अवतार असा अवतार झाला करंज गावी अंबा माधुर्या दाम्पत्या पोटी। सगळ्यांना आश्चर्य वाटलं। यथावकाश 12व्या दिवशी सगळे लौकिक उपचार नवमधू घातलं आणि महाराजांना पाळण्यात ठेवलं आणि सगळे या सगळ्या स्त्रिया समोर पाळण्यात होतीनं महाराजांना झोपवत आहे। वास्तविक आम्ही शेजारची इथं म्हणतो रात्री, पण महाराज जगाची काळजी घेण्यासाठी, भक्ताची काळजी घेण्यासाठी अहोरात्र जागे आहेत। सगळ्या भक्तांची याची आवड प्राणी मात्रांची काळजी घेत आहे। सर्वांनी नामकरण केलं। नरहरी उर्फ शालिग्रामध्ये होतं ते बाळ कसं होतं, कवी सुरामचंद्र पाळणा तरी लिहिलेला पाय